नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा पहिला विषय इतिहासाची साधने या धड्याबद्दल बोलणार आहोत. याच्यामध्ये इतिहासाची जुळणी, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासाचे स्रोत, महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय, वारसा स्थळे याबद्दलचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या देशाचा इतिहास खूप प्राचीन आहे हे तुम्हाला माहित आहे, पण तो आपल्याला कसा कळला, आपले पूर्वज कसे राहायचे, त्यांचे जीवनात घडलेल्या घटना, त्यांची संस्कृती, समाज, राजव्यवस्था यांचा अभ्यास कसा केला जातो याबद्दलची माहिती आपण आज या धड्यामध्ये पाहणार आहोत. असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, ते तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण या धड्यामध्ये शोधणार आहोत. कल्पना करा, तुम्ही एका किल्ल्यात फिरत आहात. अचानक तुम्हाला जमिनीवर एक नाणी सापडले, एखाद्या भिंतीवर कोरलेला लेख दिसला, झाडाच्या मुळाशी दडलेला खपराचा तुकडा दिसला. तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल, कोणत्या काळातील असेल, याचा अर्थ काय, या वस्तू आपल्या भूतकाळातील कोणती गोष्ट सांगत असतील. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण इतिहासाच्या विविध साधनांचा अभ्यास करतो. हीच ती जादुई किल्ली जिच्यामुळे आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या लोकांच्या जीवनात डोकावून पाहणे शक्य होते. आता इयत्ता 5वी मध्ये तुम्हाला याविषयी माहिती मिळाली असेल. आपण इतिहासात जे काही शिकतो ते इतिहासाच्या पुराव्यांच्या आधारे लिहितात. ज्या गोष्टींच्या आधारे इतिहासाचे पुरावे मिळतात त्या गोष्टी इतिहासाचे माहिती मिळवण्याचा स्रोत असतात. म्हणजे ज्यातून आपल्याला इतिहासाच्या पुराव्यांची माहिती मिळते तो आपण पुरावा म्हणून ग्राह्य धरतो आणि त्यातून आपण इतिहास समजून घेतो आणि ते इतिहासाची माहिती मिळवण्याचे प्रमुख स्रोत असतात. आता इतिहासाची जुळणी पाहूया. काय पाहूया? इतिहासाची जुळणी. आता हे मी तुम्हाला शिकवलंय, हे आता अगोदर फास्ट होतं कारण की ते झालेलं होतं 5वी मध्ये. आता 6वी बद्दल आपण बोलूया. इतिहासाची जुळणी म्हणजे तुकड्या तुकड्यांचे एखादे कोडे जुळवण्यासारखे आहेत. भूतकाळातील नाणी, शिलालेख, चित्रे, मातीची भांडी अशा अनेक वस्तू जणू कोड्याचे छोटे छोटे तुकडे असतात. जेव्हा इतिहासकार हे तुकडे नीट जुळवतात तेव्हा आपल्याला भूतकाळाचे एक सुंदर चित्र तयार होते. आता इतिहासाची जुळणी म्हणजे कसं, आपण एखादा पेज आपण फाडला, हे तुकडे तुकडे होतात आणि नंतर तुकडे तुकडे आपण एकत्र लावले तर नवीन पेज तयार होतो. तसेच जर भूतकाळातील नाणी, शिलालेख, चित्रे, मातीची भांडी अशा अनेक वस्तू आपण जर छोटे छोटे तुकडे केले, ते तुकडे इतिहासकारांनी नीट जुळवले तर आपल्याला भूतकाळाचे एक सुंदर चित्र तयार होते आणि ते चित्र सुंदर दिसते. संशोधनाच्या स्त्रोतांच्या आधारे भूतकाळाची घटना, विचार, संस्कृती आणि जीवनशैली या जाणून घेऊ शकतो. या स्रोतांची विभागणी प्राथमिक साधने, दुय्यम साधने, मौखिक साधने अशी केली आहे. यांची विभागणी आपण 3 याच्यामध्ये केली आहे: प्राथमिक साधने, दुय्यम साधने, मौखिक साधने अशी केली आहे. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेला लेख, बांधलेल्या वास्तू, तसेच त्या काळातील चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे या विविध साधनांपासून आपल्याला इतिहास शोधून काढता येतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. आपल्या इतिहासाची साधने म्हणजे काय, तर आपल्या जुन्या चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे या सर्वांच्या साधनातून आपल्याला इतिहास शोधून काढता येतो. त्यांना आपण इतिहासाची साधने म्हणतो. काय म्हणतो? इतिहासाची साधने. आता प्राथमिक साधने, ही साधने थेट संबंधित काळातील असतात. आपण फरक स्पष्ट करा याप्रमाणे समजून घेऊया. ही प्राथमिक साधने काय असतात, तर ही साधने थेट संबंधित काळातील असतात. ती साधने थेट संबंधित त्या काळामध्ये झालेली असतात ते आहे. दुय्यम साधण्यामध्ये प्राथमिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिली असते. दुय्यम साधण्यामध्ये काय असतं की जी प्राथमिक साधने आहेत त्यावर आपण अभ्यास करून त्याबद्दलची माहिती दिलेली असते. मौखिक साधने, या साधनांमध्ये भूतकाळातील घटना, परंपरा, संस्कृती किंवा अनुभव तोंडी स्वरूपात पिढ्यानपिढ्या जतन केलेले असतात. याच्यामध्ये काय असतं, एखादी घटना घडली, परंपरा घडली, संस्कृती घडली किंवा अनुभव, ती तोडी आपण पिढ्यानपिढ्या म्हणजे एखादी गोष्ट असेल, आता अकबराची गोष्ट, बिरबलाची गोष्ट ऐकतो, हे झालंय इसवी सन 1500च्या काळामध्ये, पण त्या गोष्टी आता पुढे पुढे मौखिक रूपात चालू झाल्यात. म्हणजे त्या गोष्टी आता आपण पण ऐकतो. ही झाली मौखिक साधने. आता यांचं उदाहरण पाहूया प्राथमिक साधनांचं. शिलालेख, ताम्रपट, नाणी, मूळ दस्तऐवज, करारपत्रे, जुन्या वस्तू, शस्त्रे, जुन्या वस्तू इत्यादी. हे यामध्ये प्राथमिक साधनांमध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे शिलालेख तेव्हा कोरलेला असेल शिवालेख, ताम्रपट पण तेव्हा लिहिलेला असेल, नाणी तेव्हाचे असतील, मूळ दस्तावेज तेव्हाचे असतील, करारपत्रे पत्रे तेव्हाचे असतील, शस्त्रे, जुन्या वस्तू, जुन्या वास्तू, मंदिरे झाली आपली ती तेव्हाची. हे प्राथमिक साधनांमध्ये यांचा समावेश होतो. आता इतिहास विषयक पुस्तके, उदाहरणार्थ दुय्यम साधनामध्ये इतिहास पुस्तके, लेख, माहितीपट, संशोधनपर निबंध, तज्ञांची व्याख्याने, विश्वकोश इत्यादींचा दुय्यम साधने यामध्ये समावेश होतो. तर मौखिक साधनामध्ये काय होतं, लोककथा, दंतकथा, लोकगीत, ओवी, भारूड, लावणी, पोवाडा, लोकनाट्य, कीर्तन, तमाशा इत्यादी गोष्टींचा मौखिक साधने यांच्यामध्ये समावेश होतो. या सर्व गोष्टी असतात. आठवणी, अनुभव, प्रवास वर्णने, व्यापारी किंवा सैनिकांनी सांगितलेल्या कथा यांच्यामध्ये यांचा मौखिक साधनामध्ये समावेश होतो. आता प्राथमिक साधने यांचं महत्व. ही साधने इतिहास लिहिताना त्या काळाची यथाकथा माहिती देतात. ही जी साधने, प्राथमिक साधने, ही तेव्हाच्या काळाची आपल्याला सदर माहिती देतात. दुय्यम साधने,
ह्याच्यामध्ये या साधनामध्ये इतिहासाची सुसंगत माहिती मिळते. म्हणजे एखादी गोष्ट नाणं भेटलं आपण त्याच्यावर संशोधन करून आपण त्याच्यावर विश्लेषण करतो ते केव्हाच आहे कधीच आहे, मग ते दुनिया साधनामध्ये आहे. नंतर महत्व मौखिक साधने लिखित पुरावे नसलेल्या काळातील लोकजीवन परंपरा संस्कृती समाजासाठी मौखिक साधनांचा उपयोग होता. आता लिखित पुरावे नसतील ज्या काळातील, पण तेव्हाचं लोकजीवन कसं होतं, तेव्हाची परंपरा कशी होती, संस्कृती कशी होती, या सर्वांची माहिती मौखिक साधनांमध्ये होते. आता आपण पुढचं पाहूया, भौतिक साधने. तुमच्या घरातील जुन्या वस्तू, तुमच्या घरातला कुटुंबाचा इतिहास, उदाहरणार्थ फोटो संग्रह, एखादे जुने भांडे, एखादे चित्र आजीच्या ठेवणीसाठी एका पेटीत जतन करून ठेवूया. आपण त्यास वारसा पेटी असे म्हणतो. त्या वस्तूचा इतिहास असे सांगतात आणि ते वर्गात सांगा. आता आपल्या घरामध्ये काय काय जुन्या गोष्टी त्यांची माहिती द्यायची. या वस्तू म्हणजे इतिहासाची भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो अशी साधने. या साधनांचा वापर करून इतिहासात फार महत्वाचा असतो. आता ही जी भौतिक साधने ते आपण डोळ्याने पाहू शकतो, त्यांना हाताने स्पर्श करू शकतो. या साधनांचा इतिहासाच्या अभ्यासात महत्वाचा वापर आहे. भौतिक साधने त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जातात. ही भौतिक साधने ही प्राथमिक साधने म्हणून आपण इतिहासामध्ये मानली जातात. भौतिक साधने त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. प्राचीन काळी माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही सापडतात. आता प्राचीन काळामध्ये ज्या माणसाने गोष्टी वापरल्या त्या आपल्या हाताला भेटतात. त्याच्यामध्ये आलेल्या वस्तू शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी, शस्त्रे, भांडी, दगडी धातूच्या मूर्ती, जुनी इमारती, किल्ले, मंदिरे, पाणवठे इत्यादींचा समावेश होतो. ही सर्व भौतिक साधने आहेत. ही साधने आजही पुरातत्वीय संग्रहालयात किंवा ऐतिहासिक स्थळांवर पाहायला मिळतात. आता आपण भौतिक साधनाबद्दल बोलणार. याच्यामध्ये शिलालेख आहे, नाणी आहेत, ही मातीची भांडी आहेत, खापराचे तुकडे, त्यासाठी वापरलेले माती, त्यावरील लेप, रंगीत नक्षी, कलाकृती, ज्यावरून भांडी कोणत्या काळातील असावीत, ती कशासाठी वापरली जात असावीत, हे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे कळते. आता एखादी आपल्याला वस्तू भेटली, त्याच्यावर असलेले लेप, रंगीत नक्षी, कलाकृती, भांडी हे आपल्याला शास्त्रीय पद्धतीच्या आधारे कळतं की कोणत्या काळातील आहे. धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांच्या हाडे, औषधांच्या आधारे त्या काळातील आहार पद्धती जाणून घेता येते. त्या काळात कोणतं धान्य होतं, फळांच्या बिया कोणत्या होत्या, प्राण्यांच्या हाडे कोणते होते, हे सर्व आपल्याला औषधांच्या आधारे जाणून घेता येतं. कोरलेले शिलालेख तत्कालीन प्रशासन, धार्मिक, सामाजिक यांविषयी माहिती देतात. त्या काळातील शस्त्रे, संरक्षक तटबंदी, राजवाडे, पुरातन वस्तू अभ्यास केल्याने त्या काळातील संरक्षण व्यवस्था, लढाईच्या पद्धती, वास्तुकला यांची माहिती मिळते. जुनी नाणी, मुद्रा यांच्या आधारे त्या काळातील अर्थव्यवस्था जाणून घेता येते. भौतिक साधने त्या काळातील मानव जीवनाचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्वाची असतात. ही सारी भौतिक साधने आहेत, ही मानवी जीवनाचा इतिहास समजून घेण्यासाठी खूप महत्वाची असतात. आता लिखित साधने काय पाहूया आपण. लिखित साधने लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत त्यांना आपण लिखित साधने म्हणतो. या लिखित साधनामधून ज्या काळातील भाषा, लिपी, संस्कृती, राजकीय धोरणे, समाज रचना, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणी यांची माहिती मिळते. आता लिखित साधनामधून लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत त्यांना आपण लिखित साधने म्हणतो. लिखित साधनामधून आपल्याला त्या काळातील भाषा, लिपी, संस्कृती, राजकीय धोरणे, समाज रचना यांची आपल्याला माहिती मिळते. अश्मयुगातील प्रागैतिहासिक काळात माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली नव्हती. त्या काळातील माहिती आपण भौतिक साधनांच्या आधारे जाणून घेतो. परंतु जसे जसे माणसाची आकलन क्षमता, भाषा विकसित होत गेली तसे तसे आपले अनुभव, माहिती चित्रांद्वारे, चिन्हांद्वारे व्यक्त करायला सुरुवात केली. हीच लेखन कलेची सुरुवात. आता प्रागैतिहासिक काळात माणसाला लिहिण्याची कला अवगत नव्हती, त्यामुळे तो त्या काळात आपल्याला भेटणाऱ्या वस्तू त्यावर आपण तेव्हाचा इतिहास जाणून घेतो. पण जसजशी माणसाला आकलन क्षमता आली, माणसाला बुद्धी सुचली, भाषा विकसित झाली, तसे माणूस चित्रांद्वारे, चिन्हांद्वारे व्यक्त करायला सुरुवात झाली. ती झाली लेखन पद्धती. आता या लेखन पद्धतीचा कसा विकास झाला हे आपण जाणून घेऊया. इतिहास लिहिण्यासाठी आपण ज्या काळातील लिखित पुरावे उपलब्ध असतात तो काळ ऐतिहासिक काळ म्हणून ओळखतो. इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळातील लिखित पुरावे उपलब्ध आहेत तो काळ आपण ऐतिहासिक काळ म्हणून ओळखतो. ज्या काळात लिपींचा उगम विकास झालेला नव्हता त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. ज्या काळात लिपींचा उगम विकास झाला नव्हता त्या काळाला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणतो. प्राचीन काळात व्यापारी, प्रवासी, राजे, विद्वान आपल्या अनुभवांच्या, घटनांच्या किंवा आदेशांच्या नोंदी ठेवल्या जातात. लिखित साधनामधून आपल्याला त्या काळातील लिपी, भाषा, लेखनशैली, लोकांचे आचार विचार, परंपरा, जीवन पद्धती यांची माहिती मिळते. त्यातील काळाच्या नोंदीच्या आधारे कालखंडाची माहिती मिळते. त्या साधनांच्या आधारे इतिहासातील विश्लेषण करून त्या कालखंडाचा इतिहास लिहितात. विविध संग्रहालय, ग्रंथालय, मंदिरे या ठिकाणी प्राचीन साधने पाहावयास मिळतात. आता ही सारी लिखित साधने आहेत,
ही विविध संग्रहालय, ग्रंथालय, मंदिरे यांच्या प्राचीन काळातील लिखित साधने आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूया आपण मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती. मौखिक साधने म्हणजे अशी माहिती जी आपण न लिहिता तोंडी सांगतो ती माहिती. ती समाजाच्या स्मृतीतून जपली जाते. लोककथा, दंतकथा, ओव्या, पोवाडे, म्हणी, गीते, लोकगीते यांचा समावेश याच्यामध्ये होतो. मौखिक साधनामध्ये या सर्वांचा समावेश होतो. काही वेळा मौखिक स्वरूपात एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना, सण, उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. काही दंतकथा काल्पनिक असल्या तरी त्यामागे काही ना काही सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ घडलेले असतात. आपण एखादी गोष्ट दंतकथा ऐकतो त्या जरी काल्पनिक असल्या तरी त्याच्या मागे काही ना काही ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ दडलेला असतो. व्यक्तीची विचारसरणी, समूहाची विचारसरणी या घडवण्यात मौखिक परंपरेचा सहभाग होतो. आता तेव्हाची व्यक्तीची विचारसरणी, समूहाची विचारसरणी, त्यांचा अभ्यास किंवा त्यांची विचारसरणी घडवण्यात मौखिक परंपरेचा समावेश होतो. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात मौखिक साधनांचा उपयोग करताना इतिहासकार त्या गोष्टी तपासून तुलनात्मक पद्धतीने विचार करतात. इतर साधनांच्या मदतीने इतिहास लेखनासाठी त्यांचा उपयोग करून घेतात. इतिहासकार लिखित साधनांचा उपयोग करून घेतात. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुगीन काळापासून साधारणपणे इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड, त्याला आपण प्राचीन कालखंड म्हणतो. अश्मयुगाचा इतिहास पूर्णपणे पुरातत्वीय उत्खननातून भौतिक साधनांवर अवलंबून आहे. आता अश्मयुगाचा इतिहास तेव्हाच्या माणसांना लिहिता येत नव्हतं, म्हणून तेव्हाची साधने भेटली, म्हणजे भौतिक साधनांवर तेव्हाचा काळ अवलंबून असेल. लिखित साधना इतिहास त्यानंतरच्या काळात इतिहास समजण्यासाठी लिखित साधनांचा खूप मोठा उपयोग होता. नंतर अश्मयुगाच्या नंतरच्या काळाचा उपयोग लिखित साधनांसाठी खूप महत्वाचा आहे. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद. सगळ्यात जुनं भारतीय प्राचीन साधन कोणतं आहे? तो वेद. सुरुवातीला वेद लिखित स्वरूपात नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. म्हणजे ते तोंडाने बोलण्याचा हे करत होतं. कालांतराने वेदांचे लेखन झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांमध्ये देवतांची स्तुती, यज्ञविधी, सामाजिक जीवनाची माहिती वेदानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाची ओळख ग्रंथांद्वारे होते. तसेच रामायण, महाभारत ही महाकाव्य देखील प्राचीन भारतीय इतिहासाची साधने आहेत. आता रामायण, महाभारत ही प्राचीन इतिहासाची साधने आहेत. आता प्राचीन भारतात जैन, बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य झाले. आता जैन, बौद्ध धर्मामध्ये मोठे लिखित साहित्य झाले. त्रिपिटके नावाने ओळखले जाणाऱ्या बौद्ध ग्रंथांमध्ये गौतम बुद्धांची शिकवण, भिक्खूंसाठीचे नियम, तात्विक चर्चा दिल्या आहेत. हे ग्रंथ पाली प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. जैन धर्माचे ग्रंथ आगम साहित्य, ज्यात वर्धमान, महावीर आणि शिकवण आयसींचे महत्व वर्णन केले आहे. ग्रंथ अर्धमागधी प्राकृत भाषेमध्ये लिहिले आहेत. धार्मिक ग्रंथांबरोबर काही ग्रंथ प्रशासन, नीतिनियम, कायदे, समाज व्यवस्था या संबंधी आहेत. लिहिलेली माहिती केवळ ग्रंथामध्ये नसते, तर ती शिलालेखांवर, ताम्रपत्रांवर कोरलेली असते. अशी माहिती सम्राट अशोकाने शिलालेखावर लिहिली होती. धर्मनीती, समाजनीती या संबंधीचे विचार प्रजेपर्यंत पोहोचवले लेखांद्वारे. हे लेख प्रामुख्याने ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले होते. त्यातील काही लेख खरोष्टी, अरेमाइक लिपीमध्ये कोरलेले आहेत. तसेच जमिनीचे दान, कर्मापी यांविषयी आधीच ताम्रपत्रांवर कोरून ठेवले जात. या नोंदीतून तेव्हाच्या प्रशासनाची माहिती मिळते. आता सम्राट अशोकाने ताम्रपत्रांवर धर्मनीती, समाजनीती हे सर्व लिहिलेलं होतं. आता ही सारी आपल्याला एक लिपी दिलेली आहे, ब्राह्मी लिपी. त्याच्यामध्ये कोणता शब्द कसा काय आहे ते तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. एक प्रकारे नाव लिहायचं, कुटुंबाच्या सदस्यांची नावं लिहायची आहेत. आता पुढे पाहूया. प्राचीन भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी परदेशी प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णन देखील महत्वाचे आहेत. त्यांनी इथे पाहिलेली शिक्षण व्यवस्था, धार्मिक जीवन, लोकजीवन, सविस्तर वर्णन, यामुळे आपल्याला त्या काळात लोकांचे जीवन कसे होते हे समजतं. आता प्रवास वर्णन म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो. तसेच तेव्हाच्या काळात काही लोक दुसऱ्या देशातून आपल्या देशात फिरायला यायचे. मग ते त्यांच्या भाषेत इथे लोक कसे होते, कसे जगत, त्यांचं जीवन कसं होतं, धार्मिक जीवन कसं होतं, लोकजीवन कसं होतं, याबद्दलचं सविस्तर वर्णन ते त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहित होते. त्यामुळे लिखित साधनामध्ये यांची माहिती आपल्याला भेटते. आता महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय, वारसा स्थळे. महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालयात इतिहासाची साधने संग्रहित व प्रदर्शित केली जातात. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहेत. तिथे आपल्याला प्राचीन काळातील वस्तू, नाणी, शस्त्रे, चित्रकला, मूर्ती, हस्तलिखिते, वेशभूषा, हस्तकला व इतर ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे मुंबई येथे प्रसिद्ध आहे. आता वस्तू संग्रहालयामध्ये आपण काय करतो? प्राचीन काळातील वस्तू, नाणी, शस्त्रे, चित्रकला, हस्तलिखिते, वेशभूषा, हस्तकला इत्यादी गोष्टी असतात त्या आपण तिथे ठेवतो आणि तिथे लोक पाहायला येतात. तर महाराष्ट्रामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे. हे खूप मोठं वस्तू संग्रहालय आहे, ते खूप प्रसिद्ध आहे. तिथे काय काय आहे तर तिथे भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू संग्रहित केल्या आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था येथील वस्तू संग्रहालयात विविध काळातील पुरातत्वीय वस्तू पाहावयास मिळतात. राजा दिनकर केळकर संग्रहालय येथे विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्ये, वस्त्रे, कलाकृती, दालने आहेत. त्यापूर्वीच्या काळातील लोकांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात. नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू संग्रहालय आणि साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचे अंजनेरी येथे शांती कृष्ण म्युझियम हे सर्व वस्तू संग्रहालयांची नावे आहेत. तेथे ऐतिहासिक गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत. आता महाराष्ट्रातील वारसा स्थळे. महाराष्ट्र एक समृद्ध व ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा असलेले राज्य आहे. बरोबर आहे ते. युनेस्को जागतिक स्तरावर संस्थेने मान्यता दिलेली तसेच राज्य शासनाचे सर्वक्षेत्र असे अनेक महत्वाची वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत. आता महाराष्ट्रामध्ये काय काय आहे युनेस्को आणि जागतिक स्तरावरील संस्था. म्हणजे युनेस्को काय करते, एखादं वारसा स्थळ असेल त्यांचं जतन संरक्षण करण्याचं काम करतं. ही आपल्या इतिहासाची गौरवशाली प्रतीके आहेत. ही अजिंठा लेणी आहे. वारसा स्थळ म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी. इथे तुम्ही एकदा नक्की जाऊन पहा. अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासारखं ठिकाण आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला माझं सांगणं आहे की इथे तुम्ही नक्की जा. ती युनेस्को वारसा यादीत 1983 साली समाविष्ट केली. मुंबईजवळील घारापुरी लेणी, कान्हेरी लेणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी घारापुरी लेण्यांचा जागतिक वारसा म्हणून 1987 मध्ये समावेश केला आहे. आता या लेण्यांचा एक घारापुरी येथील लेण्या समुद्रामध्ये इथे पण नक्की जा तुम्ही. शिवाचं मंदिर आहे. मुंबईतील विशेष सुशोभन केलेल्या आर्ट डेको 76 इमारतींचा युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत 2018 मध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भव्य रेल्वे स्थानक ब्रिटिश काळातील गोथिक स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 1997 साली जागतिक वारसा स्थळ आता CSMT जे आपलं स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ब्रिटिश काळातील गोथिक स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण केलेलं आहे. ते जागतिक वारसा स्थळ 1997 साली घोषित करण्यात आलेलं आहे. तिथेही तुम्ही जाऊन या एकदा तरी. पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सह्याद्रीतील पर्वतरांगा जैवविविधतेने परिपूर्ण असून 2012 साली युनेस्कोने नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे. युनेस्कोने येथील अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती आढळतात. युनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यातील 11 किल्ले फक्त महाराष्ट्रात आहेत. तर जिंजी हा किल्ला तामिळनाडू राज्यात. म्हणजे महाराष्ट्रातील टोटल 11 किल्ले. एकदा तरी तुम्ही किल्ल्यांना भेट द्या. ते किल्ले कसे आहेत पाहून घ्या. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याची, स्थापत्य कलेची, सांस्कृतिक वारशाची महत्वाची प्रतीक आहेत. हे आपल्याला हे जे किल्ले आहेत ते आपले मराठा साम्राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ते कसं होतं, त्यातील लष्करी कौशल्य कसं होतं, स्थापत्य कला कशी होती, सांस्कृतिक वारसा कसं होते, त्यांची ते प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील हे वारसा स्थळे आपल्याला संस्कृतीची, इतिहासाची, परंपरेची प्रतीके आहेत. त्यांची माहिती देतात. ऐतिहासिक वर्णनाचे आकर्षण आहेत आणि यांचा अभ्यास करून आपल्याला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा अभिमान वृद्धिंगत होतो. आता हा स्वाध्याय याचा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा. याच्यामध्ये वर्धमान महाराजांनी कोणतं आहे आगम साहित्य, भारतीय प्राचीन साधने म्हणजे वेद, लिखित साधने, लिखित साधनामध्ये कोण होतं, लिखित साधने प्रवास वर्णने, मौखिक साधने लोकगीते आणि भौतिक साधने नाणी व शास्त्रज्ञ. आता इतिहासिक साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, लिखित साधने. नंतर हे कैलास पर्वत आहे आणि हे भौतिक साधने आहे. नाणी भौतिक साधने आहे. शिलालेख भौतिक साधने आहे. आता याची प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत, ती तुम्ही नक्की स्वाध्याय पाहून सोडवा आणि या धड्यावर लक्ष केंद्रित करा. खूप महत्वाचा धडा आहे. धडा तुम्हाला समजल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. आता तुम्ही इथपर्यंत आलात तर तुमचं प्रेम असंच आमच्यावर सतत राहू द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काय करा? सबस्क्राईब. धन्यवाद.